सुजित गुड मॉर्निंग. नाश्ता करायला जायच. काय रे काय झालं? सुजित झोप नाही झालीये? कसला विचार करतोय? काय तेच तेच प्रश्न विचारते संचिता यार. आता काल रात्री आपलं काय बोलणं झालं होतं? स्वानंदीचं डोहाळे जेवण सक्सेसफुली व्हायला नकोय ना आपल्याला? नकोच आहे. मी चंद्रावर कसं जायचं याचा विचार करत होतो. अच्छा कसं जाणार आहेस रे? एक्झॅक्टली. तिचं डोहाळे जेवण सक्सेसफुल व्हायला नकोय ना, ते कसं हा विचार करतोय. काय विचार केलायस? प्लॅन आहे का फक्त हवेत गप्पा मारतोय ऍज युजल नेहमी सारख्या? या वेळेला खूप डिफिकल्ट असणार आहेत आपल्यासाठी गोष्टी. कारण डॅड, मणी, स्वानंदी, ती वॉर्डन हे प्रत्येक जण आपल्यावर बारीक लक्ष ठेवून असणार आहेत. त्यांना जरा जरी संशय आला ना आपल्यावर, प्रॉब्लेम होते. तुला कळतंय का? आपल्याला प्लॅन अशा पद्धतीने करायला लागणार आहे की डॅडना आपल्यावर संशय नाही आला पाहिजे आणि आपलं कामही झालं पाहिजे. या सगळ्याचा विचार करतोय मी. हे बघ, हे सगळे विचार करून डोकं दुखतंय माझं. नाश्त्याला जायचंय आणि तुला कळतंय का? उद्यावर आलाय प्रोग्राम. आपण अजून प्लॅनच बनवतोय. सुजित मला माहिती हे सगळं खूप चॅलेंजिंग आहे आणि म्हणूनच वेळ लागतोय. तुला काय वाटतंय? मी या सगळ्याचा विचार केला नाहीये का? ऑफकोर्स केलाय मी सुद्धा विचार. थोडा वेळ दे, काही ना काही आयडिया नक्की सुचेल. तुझ्या ह्या आयडिया जीवाला घोर लावतात संचिता. मम्मा काय झालंय? सकाळी सकाळी का चिडताय तुम्ही? संचिता, तू सांगितलं तसं स्वानंदी, मणी आणि त्या वॉर्डनशी चांगलं सामोपचाराने वागायचं. मी वागतेय, म्हणजे समजून घ्यायचा प्रयत्न करते त्यांना. पण याचा अर्थ असा नाही होत की माझ्याच घरात मी नाश्ता आणि चहासाठी वणवण फिरावं लागतंय. मम्मा 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 चिल. काय झालंय नक्की? माझं सोड, ते नंतर बघू. तुम्ही दोघं काय गहन विषयावर चर्चा करत होतात? मी आल्यावर एकदम गप्प बसलात. मम्मा काही नाही, आम्ही जनरल बोलत होतो. हे बघ, चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतंय. सांग मला काय झालं ते. हा, मला माहितीये तुम्ही मला मूर्ख समजता. प्लॅनिंग असेल तर काही सांगायचं नाही, कारण का तर तुम्हाला भीती वाटते प्लॅनिंग फसेल म्हणून. मी शोभेची भावली फक्त. इतकी मी नकोशी झाली असेल ना तर मी जातेच. ये इकडे बस बस. काय विचार करते? असं काही नाही. आम्ही तुझ्यापासून काहीच लपवत नाही आहोत. हो ना संचिता? करेक्ट आहे मम्मा. तुम्ही उगीच गैरसमज करून घेताय. ओके, सांगतो मी तुला मी काय बोलत होतो ते. मम्मा, तू आणि संचिताने स्वानंदीला घरातनं बाहेर काढण्याचे किती प्लॅन्स केले. सगळे फ्लॉप झालेत ना आतापर्यंत. आम्ही तेच सगळं बोलत होतो. आता आपल्याला असा एखादा प्लॅन करावा लागणार आहे जो फुलप्रूफ असेल, ज्यांना आपल्याला जे हवंय तेच होईल. आणि अगदी खरं सांगू का मॉम, वॉर्डन या घरात आल्यापासून मला कळतंय तू किती स्ट्रेसमध्येस. आम्हाला फक्त तुला अजून स्ट्रेस नव्हता द्यायचा, म्हणून तुला आम्ही या सगळ्यात इन्व्हॉल्व नव्हतो करत. नाही सुजित, हा माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्या बाईला सन्मान देताना होणाऱ्या माझ्या अपमानाचा प्रश्न आहे. ती बाई आणि तिची पिल्लावळ संपवण्यासाठी जर काही प्लॅनिंग करत असाल ना तर मला त्रास नाही होणार, उलट आनंद होईल. काही करा, पण हे डोहाळ जेवण सक्सेसफुल होता कामा नये. तर थोडक्यात काय, या कार्यक्रमाची उत्सव मूर्ती स्वानंदी आहे. हा कार्यक्रम तिचा आहे आणि तिच्यासाठी ठेवलेला आहे. त्यामुळे प्रत्येक कृती करताना स्वानंदीचा विचार असायला हवा. अगदी बरोबर. जेवणाचंच उदाहरण घ्यायचं झालं तर जेवण असं बनवायचं जे स्वानंदीला आवडेल, त्यांना पचेल. तिखट तेलकट असं अजिबात बनवायचं नाहीये. आणि गाणी जरी लावली तर गाणी सुदिंग असायला हवी, गोंगाट नको. पाहुण्यांचा पाहुणचार व्यवस्थित करायचा आहे. ते खुश झाले तरच त्यांना शुभेच्छा देतील. हो साहेब. आणि तुम्ही इथे काय करताय? तुम्ही जा आराम करा, आम्ही बघतोय ना अरेंजमेंटचं. अरे नाही रे, असू दे ना थोडा वेळ.
मग खोलीत बसून काय करणार आहे? कंटाळणारच ना ती. आणि तुला माहिती ती शांत बसू शकत नाही, जरा मन रमेल इकडे दिस. बरं, मी जातो, सिक्युरिटीला काही इन्स्ट्रक्शन द्यायचे आहेत. तुम्हाला काही वाटलं, गरज पडली तर मला फोन करा, मी लगेच येतो. तुमच्या राहील ना लक्षात? हो साहेब. तुम्हाला सगळं व्यवस्थित कळलंय ना? बाळू, कसं आहे, सगळं ठीक? हो सर, एकदम ठीक. बरं, उद्या आपल्या घरात कार्यक्रम आहे, माहिती आहे ना तुला? हो सर, वॉर्डन मॅमनी सांगितलंय मला तसं. तर तो कार्यक्रम स्वानंदीसाठीचा आहे, अगदी व्यवस्थित पार पडायला हवा. आणि तुझं काम महत्वाचं आहे. सर, तुम्ही काहीच काळजी करू नका. नाही, तू व्यवस्थित सगळं काम करशील याची मला खात्री आहे, पण उद्या जास्त गर्दी असेल. तुला एकट्याने हे सांभाळणं जड जाईल, म्हणून मी तुझ्या मदतीसाठी 2 गार्ड मागवले. घरात कोणीही आलं त्यांचं सामान चेक करायचं, मग ते VIP गेस्ट असू दे किंवा वेंडर्स वाले. हो सर. तू त्यांच्याकडे लक्ष ठेवायचं. तसं मी तुला वेंडर्स आणि VIP गेस्टची लिस्ट देतो. हो सर, तुम्ही काहीच काळजी करू नका, मी माझं काम व्यवस्थित करेन. गुड मॉर्निंग मनी सर. गुड मॉर्निंग वकील साहेब. बरं, सिक्युरिटी एकदम कडक पाहिजे, अजिबात हलगर्जीपणा नकोय मला. हो सर. बरं, मी बोलतो तुझ्याशी. काय झालं वकील साहेब, माझ्याशी काही बोलायचंय? हो, म्हणजे मला विचारायचं होतं की तू तुझा विचार बदललायस का साहेबांचं नाव लावण्याबद्दल? अजिबात नाही. विचार करणं फार दूरची गोष्ट आहे. मी ऑलरेडी खूप विचार करून निर्णय घेतलाय हा. मला माझ्या आईला हक्क मिळवून द्यायचे. तुम्हाला ते जमत नसेल तर मला तसं सांगा, मी दुसऱ्या मार्गाने बघतो काय करायचं ते. इनफॅक्ट साहेबांनी तुम्हाला अपॉइंट केलंय. तुम्हाला काही कन्सर्न असेल तर तुम्ही त्यांच्याशी बोला, माझ्याशी बोलून काही फायदा होणार नाही. ठीक आहे. वकील साहेब, 1 मिनिट. बाळू, तुझं काम कर. बाळू, मी तुला काय सांगितलं? घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची बॅग चेक करायची. कर त्यांची. हो सर, पण ते उद्याच्या प्रोग्राम मध्ये ना, आणि वकील सर तर आपल्याकडे नेहमी येतात, मग त्यांची बॅग. नेहमीच्या लोकांकडूनच धोका असतो बाळू. ते नेहमी येतात म्हणून आपण दुर्लक्ष करतो त्यांच्याकडे, पण मला हे चालणार नाही. बॅग चेक कर. सर प्लीज. ओके सर. गुड. सॉरी, ते सिक्युरिटी महत्वाची. आय होप तुम्ही समजू शकता. हो, ऑफकोर्स. बाळू, चेकिंग आता या क्षणापासून सुरू करायची. हो सर. हा तुझ्या शालिनी मॅडम साठी चहा. चहा नाही मिळाला म्हणून अख्खं घर डोक्यावर घेतलं त्या बाईने. जसं काय यांचा जीवच चालला होता चहा शिवाय. हसतोस काय? तुला असं हसताना बघितलं ना तर तुझी धुलाई करतील. आता हा चहा घे, नाही तर येतील ओरडत. सदा 8 वाजले, माझा बेट्टी कुठे आहे? जा. जातो लगेच. मॅडम, मी आता वकिलांच्या बॅग मध्ये पेपर्स बघितले. कदाचित ऍफिडेव्हिटचे पेपर्स असतील. काय? हो खरं सांगतोय तू? मॅडम, मला असं वाटतंय उद्या साहेब आपलं नातं जगासमोर आणणार. आणि जर खरंच त्यांनी असं केलं ना तर उद्याचा दिवस खूप स्पेशल असणार आहे. म्हणजे उद्या स्वानंदीचं डोहाळ जेवण आणि त्या कार्यक्रमात साहेब तुम्हाला तुमचा हक्क देणार, आपलं नातं जगासमोर मान्य करणार. मॅडम, माझं स्वप्न पूर्ण होणार उद्या. खरंच असं होणार? हो मॅडम, माझा जर अंदाज बरोबर असेल ना मॅडम, तर साहेब उद्याचाच मुहूर्त पकडणार.
तुम्हा मायलेकांना डिस्टर्ब नाही ना केलं मी? स्वानंदी, अगं आनंदाची बातमी आहे. मणीने आताच वकील साहेबांच्या बॅगेमध्ये एफिडेव्हिटचे पेपर पाहिले. मणी सर, हे सगळं तुमच्याच प्रयत्नांचं फळ आहे. वॉर्डन मॅडमला तुम्ही इथे घेऊन आलात आणि आपल्या निर्णयावर ठाम राहिलात, त्यामुळेच घडतंय हे सगळं. पण खरं सांगू का, म्हणजे हे इतकं सहज घडतंय ना की त्यावर माझा विश्वासच बसत नाहीये. स्वानंदी, आता काळजी करू नकोस. आता सगळंच चांगलं होणार. आपण एक कुटुंब म्हणून जगासमोर येऊ. हा आपल्याला आपला हक्क मिळणार. मला माझं नाव मिळणार. नीलम, भालचंद्र, सरपतार. यार, काहीच सुचत नाहीये मला. प्रत्येक प्लॅनच्या शेवटी आपण अडकणार हेच दिसतंय आणि प्लॅन ड्रॉप करावा लागतोय. हेच होणार आहे. आपण इथे आयडियाजवर आयडियाज ड्रॉप करू आणि उद्या स्वानंदीचं डोहाळे जेवण होऊन जाईल. मणीच्या नजरेत येणार नाही अशी काहीतरी आयडिया सुचायला पाहिजे. तो प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवून असणार. मग ते कॅटरिंग असू दे किंवा डेकोरेशन किंवा पाहुण्याची व्यवस्था, तो सगळ्या गोष्टी बारीकपणे स्कॅन करून पाठवणार. पण एक गोष्ट अशी आहे जी मणीला माहित नाही किंवा तो स्कॅन करून पाठवू शकणार नाही, कारण मणीने आजपर्यंत डोहाळे जेवण अटेंडच नाही केलं कोणाचं. तीच गोष्ट आपल्या उपयोगी पडेल. कुठली गोष्ट मम्मा? चंद्र. कम ऑन मॉम, आता चंद्राचा आणि डोहाळे जेवणाचा काय संबंध? तुला माहित नाही ना, मणीला पण माहित नसणार. चंद्राचा आणि डोहाळे जेवणाचा संबंध आहे. एक मिनिट सुजीत, तो चंद्र नाही, आकाशातला तो नाही म्हणते. डोहाळे जेवणात आर्टिफिशियल चंद्र बनवला जातो आणि जिचं डोहाळे जेवण असतं तिला त्या चंद्रावर बसवलं जातं आणि फोटो काढायचा असतो. अशी रीतच असते. बरं मम्मा, यात प्लॅन काय आहे? स्वयंपाक जरी मणी घरी बनवणार असला तरी चंद्र घरी बनवणार नाही. मग चंद्र भाड्यावर येणार. मग त्यात काही बिघाड झाला तर दोष कोणाचा? सप्लायर्सचा. आपल्यावर संशयच येणार नाही कोणाला. मामा, जरा स्पष्ट सांग, तुझ्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे? प्लॅन अगदी सोपा आहे. त्या चंद्रावर स्वानंदी बसेल. चंद्र मोडेल आणि स्वानंदी पडेल. करेक्ट आहे, करेक्ट आहे. दॅट्स द पॉइंट. म्हणजे आपल्यावर संशय येणार नाही. हे आवाज नको कोणीतरी ऐके. सुजित, त्या बाईला आपल्या आयुष्यात न घालवायला मी काहीही करू शकते. तू सगळ्यात पहिल्यांदा चंद्र ज्यांच्याकडनं मागवणार आहेत त्यांना कॉन्टॅक्ट कर. बाळू, तू इथे काय करतोय? तुला काय काम सांगितलं तुम्ही? जा सिक्युरिटीचं बघ. सॉरी सर. हे काय? चंद्र आहे, दिसत नाही का? पण हा चंद्र कशासाठी? सर, डोहाळे जेवणाला जेवण नसलं तरी चालतंय, पण हा चंद्र असायलाच हवाय.
यावर बसून प्रेग्नंट मुलीचे फोटो काढण्याची पद्धत आहे. बाळू एकदा तपास सगळं. हो सर. ओके आहे सर. सर स्टेज कुठे असणार आहे, म्हणजे मला चंद्र प्लेस करता येईल? सांगतो. सदा यांना स्टेज दाखव. सर मॅडमला 2 मिनिटासाठी बोलू शकता का तुम्ही, म्हणजे त्यांना बसवून एकदा अंदाज घेता येईल की प्लेसमेंट वगैरे बरोबर आहे ना? ठीक आहे, मी बोलवतो. तुम्ही जा. सदा बाळू तुझं काम कर जा. हो सर. मी आलोच. स्वानंदी, अरे स्वानंदी इथे नाहीये, रूम मध्ये असतील. साहेब, या ऍफिडेव्हिट मध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व पॉइंट डिटेल्स मध्ये कव्हर केलेले आहेत. तुमच्या पहिल्या मिसेस आणि त्यांचा मुलगा, त्यांना तुम्ही नाव देणार आहात हे सुद्धा लिहिलेलं आहे, आणि तुम्ही त्यांचा स्वीकार करणार आहात असंही त्यात नमूद केलंय. तुम्हाला वकील कोणी केलं? कारकून व्हायच्या लायकीचे आहात तुम्ही. अक्कल नाहीये तुम्हाला? काय झालं सर? तुम्हीच तर बनवायला सांगितलेत हे पेपर. अहो, इतकं परफेक्ट ऍफिडेव्हिट बनवलं तुम्ही. म्हणजे मला काही कळत नाही सर, तुम्ही काय म्हणताय ते. वकील साहेब, आपला क्लायंट काय बोलतोय त्याच्यापेक्षा त्याच्या म्हणण्याचा अर्थ काय आहे हे एक हुशार वकीलनी ओळखावं अशी त्याची अपेक्षा असते. आता तुम्ही हे जे परफेक्ट ऍफिडेव्हिट बनवलंय ह्याच्यावर मी सह्या करू आणि मग नीलम आणि मणीला माझं नाव द्यावं लागेल, त्यांचा हक्क द्यावा लागेल. पण सर तुम्हीच तर म्हणाला होतात ना की हे अर्जंट आहे म्हणून. वकील साहेब, पुन्हा तुम्हाला मी सांगतोय, लक्षात घ्या जरा. आपला क्लायंट काय सांगतोय ह्याच्यापेक्षा त्याच्या म्हणण्याचा अर्थ काय आहे हे एक हुशार चाणाक्ष वकीलनी ओळखणं अपेक्षित आहे. अहो, तुम्हीच नाही का म्हणालात की मी समजा हे डिक्लेअर केलं तर माझं पॉलिटिकल करिअर धोक्यात येईल म्हणून? मग तुमचं काय म्हणणं आहे, तुमची काय इच्छा आहे? माझं पॉलिटिकल करिअर मी धोक्यात येऊन देऊ? सर मला खरंच काही कळत नाहीये तुम्ही काय म्हणताय ते. माझं काही चुकलंय का? आता कसं मुद्द्यावर आलात तुम्ही? एफिडेव्हिट लवकर करा असं म्हणालो, परफेक्ट करा असं म्हणालो नाही. तर आता जा, एक नवीन एफिडेव्हिट तयार करून आणा आणि त्याच्यामध्ये इतक्या चुका करा ना की ते निस्तरता महिनाभर निघून जायला हवाय. मी काय सांगतोय तुमच्या लक्षात येतंय का? डोक्यात जातंय तुमच्या? अरे काय केलं तुम्ही? एक साधं तुम्हाला ऍफिडेव्हिट तयार करायला सांगितलं होतं ना, बरोबर ना? किती चुका आहेत ह्याच्यामध्ये? अरे पहिल्या वर्षातला लॉ स्टुडंट सुद्धा चांगलं ड्राफ्टिंग करेल इतकं चुकीचं ड्राफ्टिंग तुम्ही केलेलं आहे. मणीचं नाव मनीष कसं झालं? माझ्या नावाचं स्पेलिंग कसं काय चुकवलं तुम्ही? निलिमा कोण आहे? नीलमच्या ऐवजी निलिमा असं लिहिलंय तुम्ही. अरे आता तिला माझी बायको म्हणून जाहीर करू का? तुम्ही खरोखरचे वकील आहात का? हा काळा कोट घालून इतके वर्ष आम्हाला फसवताय तुम्ही. अरे तुमच्या डोक्यात शिरताय का मी काय म्हणतोय ते? सॉरी सर, चुकून झालं असेल माझ्या असिस्टंट कडून. काय झालंय काय? मला काही विचारू नको, ह्यांना विचार काय झालंय ते. अरे माझ्या सगळ्या प्लॅनवर ह्यांनी पाणी फिरवलेलं आहे. उद्याचा दिवस चांगला होता, चांगला मुहूर्त होता उद्या, स्वानंदीचं डोहाळ जेवण. माझी इच्छा अशी होती की उद्याच्या दिवशी मी नीलमला आणि तुला माझं नाव देणार होतो, तुम्हाला दोघांना माझा हक्क देणार होतो. मी जगासमोर हे सगळं कायदेशीर पद्धतीनं मी आणणार होतो, पण नाही. या ऍफिडेव्हिट मध्ये इतक्या चुका केलेल्या आहेत ना ह्यांनी की आता हा सगळा प्लॅन माझा फेल गेलेला आहे. उद्या शनिवार, परवा रविवार म्हणजे 2 दिवस सरकारी कार्यालयांना सुट्टी, म्हणजे हे सगळं पुढच्या आठवड्यावर गेलं.
आणि सगळं ह्यांच्या मूर्खपणामुळे झालेलं आहे. हा पेपर्स कडे का बघतोय? यानं जर अफिडेव्हिट वाचलं ना तर प्रॉब्लेम होईल. त्यात एकही चूक नाहीये. घ्या हे. नवीन तयार करून आणा अफिडेव्हिट. तुमच्या असिस्टंट कडनं नकोय मला. तुम्ही स्वतः याच्यामध्ये लक्ष घाला. तुम्ही आजपर्यंत साहेबांचे सगळे लिगल कामं बघितले, प्रॉपर्टीचे केसेसचे पेपर बनवले आणि affidavit मध्ये इतक्या चुका. असिस्टंटने बनवलं, तुमचं काम नव्हतं का एकदा नजर फिरवण्याचं? मला माझ्या आईला हक्क मिळू नये म्हणून तुम्ही मुद्दाम करताय का? नाही नाही, असं काहीच नाही. कारण काही असू दे, तुमच्या एका चुकीमुळे आम्हाला किती त्रास होतो याची कल्पना आहे का तुम्हाला? अरे मणी, आता तरी लक्षात आलं का? तुमच्या डोक्यात शिरलं का?